माझं नाव केतन शहा आहे। मी मुंबई काँग्रेस गुजराती विभागाचा अध्यक्ष आहे आणि आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाड आणि प्रवीण भाऊ नायर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे कार्यक्रम घेतला होता। हे जे मंदिर आपण पाहत आहात हे राम मंदिर आहे। खूप जुनं मंदिर आहे घाटकोपर ईस्ट MG रोड येथे आणि इथे हजारोच्या संख्येने श्रद्धाळू येतात। त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था आम्ही साबुदाणा खिचडी देऊन केली, त्याचबरोबर ताक आणि कोल्ड्रिंकचं वाटप केलं। त्याचबरोबर त्यांना थोडा वेळ विश्रांतीसाठी बसण्यासाठी आम्ही इथे खुर्च्यांची व्यवस्था केली, जेणेकरून इथे येणारे जे श्रद्धाळू आहेत त्यांना थोडंसं इथे सुख आणि शांती मिळू शकेल। सर, युवकांना काय आवाहन कराल कुठेतरी भक्तीच्या मार्गाने जायला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे तिचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे। तर माझ्या मते ह्या स्क्रीन टाईमच्या ऐवजी थोडासा वेळ आपण जर थोडासा देवाला दिला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। पण तो देताना कुठेही आपली श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये बदलू नये याचा जरूर विचार व्हावा। आणि विशेषतः भगवान राम यांचं जे जीवन आहे त्या जीवनाचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे दिसून येतं की त्यांनी पदोपदी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिलं आणि ते प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तव्यनिष्ठ राहिले। धर्माची राजनीती होते त्यावर काय सांगाल? मराठी पण मुद्दा आलाय, त्यावर काय सांगाल? खरं सांगू तर मराठी आणि अमराठी हा मुद्दाच नाहीये। मी स्वतः एक गुजराती असून मी मराठी बोलतो, मराठीत व्यवहार करतो। त्याचबरोबर आज जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर जाल तर जवळजवळ 35 लाख असे गुजराती आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी आहे। मग ते रायगड असेल, रत्नागिरी असेल, पुणे असेल, सांगली कोल्हापूर असेल का नागपूर असेल का जळगाव असेल, त्यातल्या बऱ्याचशा गुजरात्यांना तर गुजरातीही येत नाही, पण ते गुजरातवरून इथे हजारो वर्षापूर्वी शेकडो वर्षापूर्वी इथे मायग्रेट झालेले आहेत। त्यामुळे मराठी अमराठी हा मुद्दाच नाही। त्याचप्रमाणे जर तुम्ही सुरतला गेलात, बडोद्याला गेलात तर तिथे अनेक असे मराठी तुम्हाला बांधव मिळतील की ज्यांची मातृभाषा ही गुजराती आहे। ते पण हजारोच्या संख्येने आज तिथे अनेक वर्ष राहत आहे। त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले जे महाराज होते सयाजीराव गायकवाड, हे मराठातले होते, महाराष्ट्रातले होते आणि तिथे जाऊन ते राहिले होते। त्यांच्याबरोबर अनेक सरदार, अनेक त्यांचे लोक तिथेच कायम आजही आहेत। ते मराठी आहेत पण बोलतात गुजराती। त्यामुळे मराठी गुजराती हा वाद अतिशय चुकीचा आहे आणि त्याला कुठलाही बेस नाही आहे। आणि मराठी गुजराती, आम्ही मराठीला आमची मावशी मानतो, गुजराती आमची आई भाषा है। मेरा नाम अनिल निमावत, मैं रामानंदी पुजारी हूँ। ये मंदिर जहाँ तक मुझे याद है हमारे दादा परदादा से हम लोग यहाँ सेवा पूजा कर रहे हैं। करीबन 165 साल से ज़्यादा हमको यहाँ पे हो गया। ये हमारा निमावत पूरा परिवार है जो मंदिर की सेवा पूजा इतने वर्षों से कर रहे हैं। आज रामनवमी का उत्सव था। आज हमारा पूरा परिवार इस उत्सव का आयोजन कर रहे हैं और भगवान से प्रार्थना है कि हर समाज के हर लोगों को एक साथ रखे, सुखमय शांति आप। जय सिया राम।